आज मी तुम्हाला एक असं मंदिर दाखवणार आहे जिथे आल्यावर तुमचं मन हेलावून जाईल. खूप सुंदर असे मंदिरं तुम्हाला दिसत आहेत, बरोबर? हे फुटेजेस आहेत महाराष्ट्रातले. महाराष्ट्रामध्ये असलेला बहादूरगड, ज्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर धर्मवीरगड म्हणून संबोधले गेले, त्याच किल्ल्यात आज मी आलोय. आज तिथले मंदिर मी तुम्हाला दाखवतो, जिथे सनातन धर्मावरती इस्लामच्या अत्याचारामुळे झालेले घाव आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे तेच मंदिर आहेत जिथे एकेका काळी देवपूजा केल्या जायच्या. मी आहे प्रथमेश माने आणि वेलकम टू माय चॅनल प्रथमेशचे व्लॉग्स. हा आहे धर्मवीरगड. हाच तो किल्ला आहे ज्याचं आधीचं नाव मोगलांच्या काळातलं बहादूरगड होतं, ज्याला पेडगावचा बहादूरगड देखील म्हणायचे. मुघलांना छत्रपती शिवरायांनी या किल्ल्यावर तडाखे सुद्धा दिले, पण छत्रपती संभाजी महाराजांसारखा एक महान योद्धा, एक महान छत्रपती कैद झाल्यावर इथेच आणले गेले. हे तेच छत्रपती संभाजी महाराज आहेत ज्यांच्यावरती छत्रपती शिवरायांनी व खुद्द राजमाता जिजाबाईंनी संस्कार घडवून आणलेले. एक असा राजा जो राजनीतीत व शस्त्र चालवण्यात पारंगत होता. एवढेच नाही तर राजनीती त्यांनी शिवरायांकडून शिकलेली होती. एक असा मुलगा ज्यांनी अवघ्या कमी वयातच बुद्धभूषण सारखे ग्रंथ लिहिले, जो शास्त्र लिहिण्यात पारंगत तर होताच, पण शस्त्र चालवण्यात देखील निपुण होता. बरेच असे कायदे धर्मस्थापनेसाठी शंभूराजांनी आणले होते. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्य शंभूराजांच्या हातात आलं आणि मग काय, तडाखे द्यायला लागलेले ते. पोर्तुगाली असो, इंग्रज असो, मुघल असो, आदिलशाह असो, जेवढ्या सल्तनती स्वराज्याच्या विरुद्ध उभ्या होत्या त्यांना ठेचायला शंभूराजे मागे पुढे बघत नव्हते. पोर्तुगीजांवरती त्यांनी हल्ला करून फोंडा किल्ला जिंकला, गोवा आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलं. ज्या धास्तीमध्ये शंभूराजांनी पोर्तुगीजांना ठेवलेले, तीच धास्ती मुघलांना देखील दाखवली. बुऱ्हाणपूर असो किंवा दिलेरखानासोबतची मैत्री, शंभूराजांनी सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलेल्या. आणि हेच सगळं पाहून औरंगजेब चिडला. जे शिवरायांच्या काळात त्याला करता नाही आलं ते करण्यासाठी तो दिल्लीतून निघाला दख्खनकडे. त्याची मनीषा एवढीच होती, छत्रपती शंभूराजांना कैद करायची. शंभूराजांच्या नातेवाईकांमुळे व त्यांच्या मंत्र्यांमुळे शंभूराजे संगमेश्वरी कैद झाले. सर्वप्रथम त्यांना कैद झाल्यावर धर्मवीरगडात आणलं, ज्याला त्यावेळीस बहादूरगड संबोधले जात होते. औरंगजेबासमोर पुढे उभं केलं. कुठलाच तह शंभूराजांनी मान्य न करता शंभूराजांनी जे काही शिक्षा त्यांना औरंगजेबांनी दिली ती भोगायला तयारी दर्शवली. हीच ती जागा आहे जिथे शंभूराजांना व कवी कलशांना दर्ग्यासमोर मौलानांच्या मुखातून हाती कुराण धरून इस्लामच्या तौर तरीक्यांनी शिक्षा फरमावली गेली. फतवा काढला गेला. शंभूराजांचे डोळे काढा, जीभ छाटा, अतोनात त्रास द्यायचा फतवा ह्याच ठिकाणी निघाला. ही जागा मी स्वतः पाहिली आहे, जी तुळापुरात आहे. इथून परत शंभूराजांना वडूबुद्रुकला आणले गेले, जिथे औरंगजेबाची छावणी पडली होती. जवळपास 40 दिवस अतोनात छळ शंभूराजांचा केला गेला. ज्या गोष्टी आज मला सांगता सुद्धा येत नाहीत त्या छत्रपती शंभूराजांनी तुमच्या माझ्यासाठी भोगल्या. पण तरी धर्म नाही सोडला, स्वराज्य नाही सोडलं व शेवटी तुळापूरच्या माळावरती शंभूराजांचा वध करण्यात आला व वडूबुद्रुक येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तिथेच आज ही समाधी आपल्याला पाहायला मिळते. या सर्व घटनांचा बदला औरंगजेबाकडून व जुल्फिकार खानाकडून मराठ्यांनी घेतला. संताजी घोरपडे, धनाजी जाधव
महाराणी ताराराणी व छत्रपती राजाराम या सर्वांनी मिळून धैर्य एकवटून औरंगजेबाचा मुकाबला केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानातून मराठे एकवटले. सगळ्या मराठ्यांनी शिवरायांचा विचार मनात धरून स्वराज्य राखण्याचे संकल्प केला. एकूण 27 वर्ष औरंगजेबाने आपल्या मृत्यूपर्यंत दख्खनेत घालवली. ज्या दिल्लीसाठी तो एवढं पाप करत होता, ती दिल्ली त्याला अंतिम श्वासापर्यंत पाहायला मिळाली नाही. हे होतं मराठ्यांचं यश. औरंगजेबाची सल्तनत या दख्खनच्या मातीतच गुंडाळली गेली. हा सगळा इतिहास वासी बेंद्रे, जयसिंगराव पवार व डॉक्टर कमल गोखले यांनी आपल्यासमोर अभ्यास करून ठेवलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा लिहिलेला खोटा इतिहास पुसण्यामध्ये या तिघांचं बरंच मोठं योगदान आपल्याला दिसून येतं. हा तोच धर्मवीरगड आहे. ह्या धर्मवीरगडामध्ये बराच अत्याचार मराठ्यांनी पाहिला, सहन केला व वेळ आल्यावर परतफेड देखील केली. हीच ती भीमा नदी जिने शंभूराजांना कैद झालेले पाहिले. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बरंच काही आहे. काही लोक म्हणतात की हा किल्ला यादवांच्या राज्यात बनवला गेला. भीमा नदी एका बाजूनी वाहत असल्यामुळे एक वेगळंच संरक्षण या किल्ल्याला मिळतं. या किल्ल्यातच आपल्याला बरेच मंदिरं पाहायला मिळतात. त्यापैकी हे मंदिर तर आपण नक्की पाहू. या मंदिराचं नाव आहे लक्ष्मीनारायण मंदिर. नावावरनं तर तुम्हाला समजलेच असेल, हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. या लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोरच आपल्याला बालेश्वराचं मंदिर देखील दिसतं. हे बालेश्वराचं मंदिर व त्याची अवस्था तुम्ही इथे पाहू शकता. अशी अजून बरीच मंदिरं आहेत जी या किल्ल्यामध्ये उद्ध्वस्त अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात, जे बघून आपल्याला कुठलाच आनंद होत नाही. पण हा आपला इतिहास आहे. हे आहे लक्ष्मीनारायणाचे मंदिर. बाहेरून पाहतानाच खरंच खूप सुंदर दिसतं हे मंदिर. मी जेव्हा पण येतो सर्वप्रथम या मंदिराला प्रदक्षिणा मारतो, कारण इतकं सुंदर मंदिर मी माझ्या आयुष्यात कुठेच पाहिलेलं नाही. अजूनपर्यंत मी साऊथची ट्रिप केलेली नाही. तिथे खरंच खूप सुंदर मंदिर आहेत व त्यांचं रक्षणसुद्धा प्रॉपरली केलेलं आहे. पण मराठ्यांनी जो लढा मुघलांना व आदिलशांना दिला होता, त्यामुळे इथे प्रचंड संकट मंदिरांवर, इथल्या धर्मावर व इथल्या लोकांवर ओढावलेले दिसते. या मंदिरावरती दिसणारं बारीक असं कोरीव काम आपल्याला खरंच ह्या मंदिराशी जोडून ठेवतं. खूप सुंदर इतिहास असणार या मंदिराला. या मंदिराचं थोडीशी सिमिलॅरिटी होयसला मंदिर जे कर्नाटकात आहे त्याच्याशी होतं. खूप सुंदर सुंदर असे स्तंभ आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर जिथून सूर्यकिरण येतो त्या खिडक्या देखील खरंच खूप सुंदर कोरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा एक वेगळा इफेक्ट सूर्योदय झाल्यावर पाहायला मिळतो मंदिराच्या आत. होयसाला मंदिराच्या तळाला हत्तींचं कोरीव काम पाहायला मिळतं. तसेच कोरीव काम इथे देखील आपल्याला पाहायला मिळतं. याचा अर्थ हा होतो की तेव्हाचा सगळ्यात शक्तिशाली प्राणी म्हणजे हत्ती होता व त्या हत्तीने ह्या मंदिराला सपोर्ट केलेला आहे. हे सगळे हत्ती आपल्याला मोडलेले दिसतात, कारण यांच्यावर इस्लामिक राजवटींचे हल्ले झालेले. खूप सुंदर असं कोरीव काम या मंदिरांच्या भिंतींवर आपल्याला पाहायला मिळतं. जाळ्यांचे ग्रिल्स असोत किंवा फाउंडेशन असू देत, हे सगळे आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात इथे. ही तेव्हाची कलाकुसर खरंच खूप सुंदर आहे. झाडांच्या वेली कोरलेल्या ह्या स्तंभांवरती इथल्या राज्यांची श्रीमंती या मंदिरांच्या भिंतींवरती रेखाटलेली आहे. किती सुंदर छोटे छोटे कोरीव काम, त्यावर असणारे वेगवेगळे देवदेवता आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या आत येताच आपल्याला बरेच स्तंभ दिसतात. ह्या स्तंभांवरती विष्णूंसारख्या आकृत्या कोरलेल्या दिसतात. खरं तर हे मंदिरं एवढी प्राचीन आहेत की त्यांच्यावरती कोरलेल्या सगळ्या वास्तू ह्या देवदेवतांच्याच आहेत, पण ओळखता येत नाही. कुठे कुठे हातामध्ये जर का सुदर्शन असेल तर विष्णूंना आपण ओळखू शकतो. तसंच ह्या स्तंभावरती आपल्याला विष्णुदेव दिसल्यासारखे भासतात. वेगवेगळे हत्यार घेऊन वेगवेगळे देवी देवता आपल्याला इथे कोरलेले दिसतात. ज्या पद्धतीचे कोरीव काम इथे केलेले
ते अप्रतिम आहे. पण एक गोष्ट मी समजलो, ह्या मंदिरांवरती जेवढं कोरीव काम केलं जातं त्यामध्ये शास्त्र आहे, त्यामध्ये राज्याची श्रीमंती दाखवली जाते. त्यामुळे वेल, फुलं, गज, अश्व हे सगळे त्याच्यात दाखवले जातात. मंदिरात आल्यावर आपल्याला उंबरा पाहायला मिळतो. असा उंबरा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेला. हा खरंच खूप सुंदर दिसतोय, बरोबर ना? इथे आल्यावर तुम्ही ते नोटीस कराल. ज्या पद्धतीचं कोरीव काम केलेलं आहे ते खरंच खूप एका एक्सपर्टनी केलेलं असणार त्या काळातल्या. जेवढे मी फुटेजेस घेऊ शकलो तेवढे मी घेतलेत या उंबऱ्याचे. माझा मंदिरांवरचा कुठला अभ्यास नाही, पण मंदिरं पाहायला मला खूप आवडतात. जिथे आपण सुंदर उंबरा पाहतो त्याच्या बाजूलाच देवांची मूर्ती ठेवण्यासाठी जागा केलेली आहे, पण ती सुद्धा आज रिकामी आहे. मंदिराच्या आत पाहिल्यावर देखील आपल्याला मूर्ती दिसत नाही. जिथे एकेका काळी देवपूजा होत होती तिथे आज मूर्तीच नाही. एवढाच विचार करा, ज्या लोकांनी एवढं सुंदर मंदिर बांधलं त्यांनी इथे मूर्ती बांधली नसेल का? बांधली असणार, पण आज ती मूर्ती आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याची विटंबना झाली. आज आपल्याला इथे दिसते ती आहे वीरगळ. वीरगळ इथे का ठेवण्यात आली? कारण इथली मूर्ती उद्ध्वस्त करण्यात आली. ती मूर्ती कदाचित भीमा नदीत फेकली असणार. या इस्लामी सत्ताधीशांनी अत्याचार माजवलेला इथल्या मंदिरांवर, इथल्या देवदेवतांवर. एवढेच नाही तर जेव्हा जेव्हा अशी मंदिरं फोडली जायची, उद्ध्वस्त केली जायची, तेव्हा तेव्हा त्या गावातल्या स्त्रियांना पळवून नेले जायचे. त्यांचा बाजार मांडला जायचा, त्यांच्यावर बलात्कार केला जायचा, त्यांच्यावर अत्याचार केले जायचे. आणि मुद्दामून ही मंदिरं अशी उद्ध्वस्त तुमच्या डोळ्यात एकट ठेवलेली आहेत. तुम्ही आज इथे आल्यावर, इथे उभे राहिल्यावर, पाठीमागे पाहिल्यावर तुमचा उद्ध्वस्त इतिहासच दिसतो. आणि हेच त्यांना तुम्हाला दाखवायचंय. आता हा स्तंभ बघा, हा उजवीकडच्या बाजूला प्रॉपरली कोरलेला आहे, पण तेच जेव्हा आपण मंदिराच्या डावीकडे पाहतो तेव्हा तिथे तसाच असलेला स्तंभ पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला दिसतो. त्याच्यावरच्या नक्षीकामांना उद्ध्वस्त केलेले दिसते. जिथे जिथे कलाकुसर दिसते तिथे तिथे हातोडा फिरवलेला दिसतो, तिथे तिथे वार केलेले दिसतात. ज्या काही या जगातल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ह्या इस्लामी सत्ताधीशांना कधीच रुचल्या नाही. जर का ते इस्लामच्या नसतील तर त्यांचं अस्तित्व ठेवण्याची इच्छाच नाही आहे त्यांची. हे त्यांना त्यांच्या धर्मात शिकवलं जातं. जिथे जिथे मुघलांचं आक्रमण झालं, जिथे जिथे आदिलशाही आली, तिथे तिथे अत्याचार घडले, तिथले मंदिरं फोडली गेली. आणि म्हणूनच ह्या मंदिराला देखील शिखर दिसत नाही. या मंदिरातून भीमा नदी दिसते, तिने किती काही पाहिलंय. बाहेर आल्यावर पाहताना दिसतं ती आपली संस्कृती. इतकी सुंदर, इतकं कोरीव काम असलेले हे मंदिर आज देखील खरंच खूप सुंदर दिसतात. या व्हिडिओजमधनं तुम्ही ते अनुभवत असाल, पण थोडंसं निरखून पहा. ह्या त्याच मूर्त्या आहेत ज्यांचे मुंडकी छाटलेली आहेत, ज्यांचे हातपाय तोडलेले आहेत. हे जर का इथल्या मूर्त्यांबरोबर करू शकतात तर विचार करा त्या काळच्या लोकांवरती किती वाईट वेळ आली असेल. हातपाय तोडणे, डोळे फोडणे, जे जे छत्रपती शंभूराजांनी पाहिलं ते फक्त शंभूराजांनी नाही पाहिलं, त्याच्या अगोदर बऱ्याचशा हिंदुस्थानी लोकांवरती हे प्रकार करण्यात आले. सगळ्या प्रकारचे अत्याचार जे ह्या मंदिरांवरती दिसत आहेत ते सगळे मनुष्यांवरती देखील इथल्या केलेले आहेत. इथली ही सगळी कलाकुसर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्यात आपली प्राचीन काळातली लक्ष्मी दिसते, नारायणाची मूर्ती दिसते, पण कुठे हात छाटलेत, कुठे पाय तोडलेत, कुठे कुठे पूर्णपणे मूर्तीच नाहीशी केलेली दिसते. मंदिराच्या आतमध्ये तर मला नारायण दिसले नाही, पण पाठच्या बाजूस आलो तेव्हा विष्णूंची मूर्ती दिसली. हातामध्ये गदा व सुदर्शन चक्र दिसलं. ह्यावरून मी ओळखले ते आहेत नारायण. तुम्ही पाहू शकता पाठच्या भागात
मूर्ती आपल्याला नजरेस पडते, पण मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीच नाही. तिथे आपल्याला वीरगळीचा एक तुकडा ठेवावा लागतो. इतक्या सुंदर व इतक्या मनमोहक असलेल्या ह्या मूर्त्या, हे कोरीव काम ह्या असल्या मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच्यावरनं आपल्या देशाची सुबत्ता, आपल्या संस्कृतीची सुबत्ता आपल्याला इथे दिसते. पण त्याचबरोबर दुसरीकडे मनोरुग्ण दिसतात, ज्यांना यातली कलाच दिसत नाही, ज्यांना यामध्ये सुंदरता दिसत नाही. हे आहे ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर, ज्याला आज शिखरच नाही. अशी मंदिरं तुम्हाला बरीच पाहायला मिळतील आणि अशी मंदिरं मुद्दामून ठेवलेली आहेत. हे तुम्हाला चिडवतात, हे तुम्हाला चितवतात, हे दाखवतात की हा तुमचा इतिहास आहे, तुम्ही आमचे गुलाम आहात. ह्याच्या पलीकडे ह्याच्यातनं काही एक मेसेज दिला जात नाही. पूर्ण मंदिर ते कधीच उद्ध्वस्त करू शकले असते, पण त्यांनी नेहमी अर्धवट मोडलेल्या फोडलेल्या मंदिरांना ठेवले. मग ते मथुरा असो, काशीचे विश्वेश्वर महादेव असो, किंवा लक्ष्मीनारायण मंदिर धर्मवीरगडातले असो. ह्याच लक्ष्मीनारायण मंदिराची अवस्था पाहिल्यावर मन हेलावून जातं. पण इतक्यात वाईट मानून घेऊ नका. वाईट मानून घेण्यासाठी अजून बरंच काही बघायचंय. लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोरच आपल्याला बालेश्वर महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. ह्याची अवस्था तर अजूनच दयनीय आहे. मंदिराचे भिंतीचे फक्त चौथरे आपल्याला पाहायला मिळतात. उद्ध्वस्त झालेला मंडप आपल्याला पाहायला मिळतो. हे ह्या ड्रोन शॉटमध्ये आपल्याला संपूर्णपणे क्लिअरली दिसतं. हे बालेश्वराचं मंदिर आज फक्त थोडंसं अस्तित्व आहे म्हणून ओळखलं जात आहे. जर का हे सुद्धा पुसून टाकलं तर काहीच पाहायला मिळणार नाही. नाव सुद्धा इथे ऐकायला मिळायचं नाही. मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला अवशेष पाहायला मिळतात ह्याच मंदिराचे. आतमध्ये जायच्या मार्गावर पडलेले स्तंभ, पडलेल्या भिंती आपल्याला येऊ नको म्हणून सांगतात. पण तरी मी आत गेलो. आत जायचे कारण एवढेच, एकेका काळी ह्याच मंदिरांमध्ये घंटानाद झाले, दिव्यांची आरती झाली, वेगवेगळ्या राजवटींनी सोन्याचे हार, सोन्याचे आभूषण या महादेवांना वाहिलेले असणार. पहा, इथला उंबरा देखील खूप सुंदर दिसतोय. काय शास्त्र असेल देवाचं. आजच्या भाषेत सांगायचं तर तेव्हाचं आर्किटेक्चरल सायन्स खरंच खूप पुढारलेलं होतं. आज इतकी टेक्नॉलॉजी असून सुद्धा हे मंदिर आपण कोरू नाही शकत परत. विचार करा, तेव्हाच्या लोकांनी किती प्रामाणिकपणाने ही मंदिरं कोरली असणार. इथल्या मूर्त्या, इथले हे स्ट्रक्चर्स तुम्हाला वेड लावून जातात. हे आहे बालेश्वर महादेवाचे शिवलिंग. शिवलिंग तसे स्वच्छ आणि सुंदर अजून सुद्धा दिसतंय. त्याच्यावरती कुठलाच घाव दिसत नाही. सांगता येत नाही, शिवलिंग बदललेलं देखील असू शकतं. पण जे त्या काळची मंदिरं भूकंप आल्यावर सुद्धा हलत नव्हती, त्यातले आज दगड निखळलेले दिसतात. मोठे मोठे गॅप ह्या भिंतींमध्ये तयार झालेले दिसतात. उद्ध्वस्त झालेले छत दिसतं, पडलेल्या भिंती दिसतात. ह्या तुम्हाला इतिहास सांगतायत आणि सांगतायत भविष्यात देखील असंच होईल जर का आज तुम्ही शाणे नाही झालात तर. किती दिवस हिंदू विभागलेलेच जगणार. कधीतरी आपल्याला देव, देश आणि धर्मासाठी एकत्र यावे लागणार. शिवराय सांगून तर गेले, पण आपण कुठलीच गोष्ट ऐकली नाही. शंभूराजांनी त्याग दिला, पण तरी आज आपल्याला ही गोष्ट समजलीच नाही. हे उद्ध्वस्त झालेले मंदिर हिंदूंच्या कमकुवतपणाचे दर्शन आहे. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. जिथे तिथे पहा, सुंदरता तर दिसते, पण उद्ध्वस्त झालेली. इतके सुंदर कोरीव काम असलेले हे मंदिर बिना छताचं आहे, बिना भिंतीचं आहे.
कोरीव काम पाहिल्यावर लक्षात येतं की कुठल्या प्रकारचं कोरीव काम केलं असेल त्या काळात, काय अभ्यास असेल त्या लोकांचा, काय एक्सपर्टीज असेल त्या लोकांचा. या असल्या उचलता देखील न येणाऱ्या पाषाणांवरती इतक्या सुंदर मूर्त्या, इतके सुंदर स्तंभ त्यांनी कोरलेत. तुमच्यावरती राज्य करण्यासाठी तुमचीच मंदिरं फोडली गेली, तुमच्याच आया बहिणी विकल्या गेल्या, तुमचाच देश नागवला गेला, पण तरी हिंदू झोपलाय. ह्या गोष्टी इथेच संपत नाहीत. मी तर तुम्हाला आतापर्यंत 2च मंदिरं दाखवली. धर्मवीर गडामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला समजून येतं की हिंदूंवरती किती अत्याचार केले गेले. इथे बऱ्याच वीरगळी देखील पाहायला मिळतात. त्यावरती कोरलेले अवशेष सांगतात की इथल्या हिंदूंवरती कुठल्या रीतीचे अत्याचार केले गेले. बालेश्वर महादेव पाहिला, लक्ष्मीनारायण मंदिर पाहिले. आता आपण पोचलो मल्लिकार्जुन मंदिराकडे. हे मंदिर पण प्राचीन दिसतंय. निखळलेले भिंती, त्यांच्यातल्या गॅप्स याच्यावरनं हे दिसून येतं. हे मंदिर सर्वात जास्त प्राचीन वाटतं. या मंदिरात आल्यावर बाहेर पडलेले गणपतीची मूर्ती दिसली. अनेक असे देवदेवता या मंदिराच्या बाहेर ठेवलेले दिसतात. यावरूनच समजते या मंदिराची अवस्था खरंच खूप दयनीय आहे. आणि आत आहेत मल्लिकार्जुन महादेव. जे शिवलिंग मंदिराच्या आत असायला हवे ते आपल्याला मंदिराच्या बाहेर दिसतात. ज्या ऋषीमुनींची मूर्ती मंदिराच्या आत असायला पाहिजे त्यांच्या उद्ध्वस्त मूर्त्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. धर्मवीर गडामध्ये कुठलंही मंदिर बघा, त्या मंदिरांना शिखरच नाही. ह्याच्यावरनं समजेल की मंदिरं कुठल्या प्रकाराने उद्ध्वस्त केली गेली. तर मग ही होती थोडीशी माहिती लक्ष्मीनारायण मंदिर, बाळेश्वर महादेव व मल्लिकार्जुन मंदिराबद्दल, जे आपल्याला पाहायला मिळतात धर्मवीर गडामध्ये. छत्रपती शंभूराजांच्या इतिहासाला, पराक्रमाला नमन करून या व्लॉगची मी इथेच सांगता करतो. आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल. नवीन नवीन व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्लॉग सकट. तोपर्यंत जय शंभूराजे, जय शिवराय.